चला तर मग हिरव्यागार अशा ताज्या मटारपासून गरमागरम असे थालीपीठ बनवूयात। आमच्याकडे याला धपाटेसुद्धा म्हणतात, तुमच्याकडे याला काय म्हणतात ते सांगा। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहतात ते सुद्धा सांगा बरं का। आता थंडीचे दिवस चालू आहेत ना, तर गरमागरम असे थालीपीठ तर झालेच पाहिजे। आणि थंडीच्या दिवसात बाजारात जास्त प्रमाणामध्ये मटार विकायला येतात, तर मला चला या मटारपासून गरमागरम खरपूस असे थंडीला ऊब देणारे थालीपीठ बनवून घेऊया। हे खायला खूप रुचकत लागते, शिवाय जर तुम्ही प्रवासात नेणार असाल तर 2 दिवस छान स्टोअर राहू शकते। तर चला मग सुरू करूया रेसिपीला। एक मिक्सर जार घेऊ, 1 कप एवढे इथे मटारचे दाणे घ्यायचे आहेत, 2-3 हिरव्या मिरच्या आणि 10-15 लसणाच्या पाकळ्या। आता इथे मी लसूण थोडा जास्त घेतलेला आहे, मिरची तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकता। छान जाडसर असं बारीक करून घ्यायचं आहे। साईडला ठेवून एक ताट घेऊ, ताटात 1 कप एवढी गव्हाचे पीठ आणि त्याच कपाने 1 कप एवढे मी बाजरीचे पीठ घेतलेले आहे। थंडीचे दिवस आहेत, ऊब देण्यासाठी बाजरी ही खूप उत्तम असते, नसेल तर ज्वारीचे पीठ घेतले तरी चालेल। आणि अर्धा कप बेसन घ्या। याच्यामध्ये आपण मिक्सरला फिरवलेले वाटाण्याचे हे मिश्रण काढून घेऊया। आता हे थालीपीठ ना खायला खूप रुचकत लागते, शिवाय आता याच्यामध्ये आपण मटारचा वापर केलेला आहे, तर याची टेस्ट ना खूप छान लागते। आणि थंडीच्या दिवसात जर गरमागरम असा बेत झाला तर किती छान वाटेल ना। आता बारीक चिरलेला एक कांदा घालूया, 1 चमचा इथे हळद घालूया। आता याच्यामध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे म्हणजे चवीपुरते एवढे मीठ घालून घ्यायचे आहे। बरोबर 1 चमचा इथे मी धने पावडर घातलेली आहे आणि त्याच चमच्याने 1 चमचा इथे ओवा घालून घ्यायचा आहे। बरोबरच आपल्याला याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर चांगली पेरून घ्यायची आहे आणि छान सुरुवातीला ना हाताने मिक्स करून घ्या। पाण्याचा वापर लगेच करू नका, कारण आपले इथे मटार ओले असल्यामुळे ते छान असं पटकन मिक्स होतात। जर तुम्ही पाणी घालचाल लगेच तर ते पातळ होऊ शकते, त्यामुळे आधी सुरुवातीला आहे यानेच मिक्स करा आणि नंतर थोडे थोडे पाणी घालून छान याला गोळा बनवून घ्या। गोळा आता तुम्हाला माहितीच आहे की थालीपीठ किंवा धपाटे आपण जेव्हा बनवतो तेव्हा कसा बनवायचा असतो, जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको। तर याला ना छान असं चुरून एकजीव करून मिक्स करून घ्या बरं का। आता तुम्ही पाहू शकता याचा कलर हिरवा राहिलेला आहे, का तर हिरव्या वाटाण्याचा म्हणजे हिरव्या मटरचा वापर केल्यानंतर हे जरा थोडा असाच राहतो। जर तुमच्याकडे लहान मुलं खात नसतील ना, तर जर तुम्ही असे बनवले आणि धपाट्याऐवजी छोटे छोटे पॅनकेक सारखे जर बनवून दिले ना, तर ती सुद्धा नक्की आवडीने खातील बरं का, छान लागतात। पाहूया आपण ती पण रेसिपी लवकरच अपलोड करूयात, पण सुरुवातीला ही रेसिपी आधी पाहूया। तर चला थोडे थोडे पाणी घालून छान असा बोलत बोलत याचा मस्तपैकी असा गोळा बनवून तयार झालेला आहे। पीठ आपल्याला जास्त पातळही करायचे नाही आणि जास्त घट्टही ठेवायचे नाही, आपल्याला जेवढे थालीपीठ छान असे थापता येईल एवढेच ठेवायचे। आता इथे पीठ भिजवून झाले तर मी इथे ना किचन टॉवेल एक घेतलेला आहे, म्हणजे माझा हे रेग्युलर धपाटे किंवा थालीपीठ बनवण्यासाठीच मी वापरते। तो घ्यायचा, छान पाण्याने स्वच्छ करून घ्यायचा आणि पाणी टाकून घ्यायचं। पूर्णतः ओला पाहिजे, म्हणजे कसं थालीपीठ खाली चिटकणार नाही आणि व्यवस्थित निघले जाईल। आता काय करूया, एक छोटासा गोळा घेऊया। आता आमच्याकडे ना थोडे छोट्या आकारामध्येच थालीपीठ बनवले जातात, तुमच्याकडे कसे बनवले जातात त्यानुसार तुम्ही पीठ कमी जास्त करू शकता। पण छोट्या आकारात घेतले ना दिसायला सुंदर आणि खायला पण छान वाटतात, त्यामुळे जरा छोटेच बनवा। छान असा हाताने थापून घ्यायचे आहे, जास्त वेळ लागत नाही। आणि सध्या थंडीचे दिवस चालू आहेत ना, तर हे गरमागरम थालीपीठ खायला ना खूप सुंदर लागते बरं का। आता काय करायचे, छान असे याला चारी बाजूनी व्यवस्थित थापून घ्यायचं आहे। गोल आकारामध्ये छान असं थालीपीठ थापून झालेलं आहे। आता याच्यावरती तीळ पेरून घेऊयात। तीळ हे आपल्या शरीराला उष्णता देतात, त्यामुळे थंडीच्या दिवसात तीळ जास्त प्रमाणात खाल्ले जातात। तीळ लावल्यानंतर आपले थालीपीठ किती छान सुंदर दिसत आहे। वरून आता आपण तेलाची धार सोडणार आहोत, त्याच्या आधी मी इथे छिद्र केलेले आहेत। तुमच्याकडे हे छिद्र का केले जातात ते मला तुम्ही नक्की सांगा बरं का। तेलाची धार सोडल्यामुळे ते तव्याला चिटकत नाही आहेत। आता तव्यात सुद्धा आपण तेल टाकून घेऊया। सुरुवातीला बनवत असतो ना तेव्हा ते पटकन चिटकण्याची शक्यता असते, त्यामुळे तेल टाकून घ्यायचे, नंतर थालीपीठ टाकायचे आणि पाठीमागच्या साईडनी ना त्याचा वरचा जो नॅपकिन रुमाल असेल ना तो काढून घ्यायचा, म्हणजे कसं तुटत नाही आणि चिटकतही नाही। छान असं तयार होऊन अशी तेलाची धार सोडायची आहे। नंतर सुरुवातीला आपल्याला त्याच्या कडा रिकामे करायचे आहेत, म्हणजे ते तुटणार नाही। आणि नंतर त्याची आपल्याला पलटी करायची आहे। पलटी केल्यानंतर तुम्ही पाहू शकता खालच्या साईडने किती सुंदर असे खरपूस भाजलेले आहे। असंच तेल लावून आपल्याला दोन्ही साईड छान अशा खरपूस भाजायच्या आहेत। थालीपीठ भाजताना त्याचा खमंग असा सुगंध दरवळतो ना, आपली भूक आणखी जास्त वाढते आणि आपण जिथं 1 ते 2 थालीपीठ खातो तिथे जास्तीत जास्त 1 ते 2 जास्तच खातो। आता एक खमंग खरपूस असे थालीपीठ आपले छान असं बनवून तयार आहे। आपल्याला सगळे थालीपीठ तीळ लावून असे खमंग खरपूस भाजून तयार करायचे आहेत। तर चला इथे माझे सगळे थालीपीठ बनवून तयार झालेले आहेत।
तीळ लागलेले गरमागरम खरपूस असे थंडीच्या दिवसात खायला मिळाले तर किती मजा येते ना. तर असेच तिळाचे आणि मटरचे तुम्ही हे थालीपीठ बनवू शकता. हे थालीपीठ तुम्ही शेजवानी चटणी, दही किंवा लसूण चटणीबरोबर खाऊ शकता. कशावरही खा, पण रुचकत खूप लागतात. आता इथे मी तुम्हाला जसं मगाशी म्हणली की तुम्ही मटारपासून छोटे पॅनकेक बनवू शकता. लहान मुलांना टिफिनसाठी हेल्दीसुद्धा आहेत. जर तुम्हाला ती रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा की हो आम्हाला ती रेसिपी पाहिजे आहे. मग मी ती लवकर आपल्या चॅनलवरती अपलोड करेल. त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि हो कमेंटसुद्धा करावी लागेल ना. धन्यवाद.